नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण 14ला सुरुवात करणार आहोत. याचे शीर्षक आहे चांगल्या सवयी अनिवार्य आणि वाईट सवयी अशक्य कशा बनवायच्या. जगविख्यात फ्रेंच कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार व्हिक्टर ह्युगो यांच्या 1830 साली त्यांच्या एका नव्या पुस्तकाच्या आधीपासून जाहीर केलेल्या प्रकाशनाची अंतिम तारीख गाठण्यासाठी अक्षरशः झगडण्याची वेळ आली होती. त्यानेच एका वर्षापूर्वी प्रकाशनाला नवीन पुस्तक देण्याचे कबूल केले होते. परंतु संपूर्ण वर्षात काही वेगळे प्रकल्प, बरेच कार्यक्रम, बड्या लोकांचा पाहुणचार अशा अन्य कामात त्याचा वेळ जात राहिला आणि त्यामुळे त्याला लिहायला पुरेसा वेळ देता आला नाही. प्रकाशक वैतागला, हताश झाला. शेवटी आणखी 6 महिन्यांची मुदत देण्यावर समझोता झाला. फेब्रुवारी 1831 प्रकाशन करायचे पक्के झाले. यावेळी त्या ठरलेल्या मुदतीत व्हिक्टर ह्युगोला पुस्तक लिहून पूर्ण करणे अत्यावश्यक होते. या लांबणीवर टाकलेल्या कामाची पूर्तता वेळेच्या आत करण्यासाठी ह्युगोने एक जरा विचित्र योजना आखली. त्याने त्याचे सगळे कपडे एकत्र केले आणि त्याच्या मदतनीसाला ते एका कपाटात ठेवून कपाटाला कुलूप घालायला सांगितले. त्याच्याजवळ त्याने फक्त एक शाल ठेवली. आता त्याच्याकडे कोठेही बाहेर जायला कपडे उरलेच नाही. त्याने स्वतःला अभ्यासिकेत बंद करून घेतले आणि शरद, हेमंत आणि शिशिर हे तिन्ही ऋतू तो अखंड लिहित राहिला. त्याची द हंचबॅक ऑफ नॉट्रडम ही अजरामर कादंबरी अंतिम मुदतीच्या 2 आठवड्याआधीच 14 जानेवारी 1831 रोजी प्रकाशित झाली. काही वेळा चांगल्या सवयी सोप्या करण्यात कमी यश येते आणि वाईट सवयी अवघड बनवण्यात जास्त. हा वर्तणुकीतील बदलाच्या 3ऱ्या नियमाचा व्यत्यास आहे. सवयीचे पालन अवघड करा. तुम्ही योजलेल्या पद्धतीने जर सवयीचे पालन करायला झगडावे लागत असेल तर व्हिक्टर ह्युगो यांसारखी विचित्र योजना आखू शकता. तुमच्या वाईट सवयींचे पालन अधिकाधिक अवघड बनवू शकता. याला मानसशास्त्रज्ञ कमिटमेंट डिव्हाइस, वचनबद्धतेची कृती असे म्हणतात. ही वचनबद्धता म्हणजे तुमच्या भविष्यातील कृतींवर तुमचे नियंत्रण राखण्यासाठी वर्तमानात केलेली विशिष्ट कृतीची निवड. त्यातून तुम्ही तुमच्या भविष्यातील कृती सीमित करून टाकता. तुमच्या चांगल्या सवयींचे स्वतःवर बंधन घालून घेता आणि वाईट सवयींचा प्रतिकार करता. स्वतःचे सगळे कपडे लांब कोलपाट टाकून देणे ही व्हिक्टर ह्युगो यांनी योजलेली वचनबद्धता होती. या वचनबद्धतेमुळे लढण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला अति खाण्याची खोड असली तर तुमच्या आवडत्या पदार्थांचे मोठे पुडे न आणता लहान लहान पुडे आणावेत. कसिनोमध्ये तसेच पैसे लावून पत्ते खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांवर प्रवेशबंदी घातलेल्या लोकांच्या यादीत तुम्ही स्वतःहूनच तुमचे नाव घालावे. म्हणजे आपोआपच पुढील अति खाण्याच्या जुगाराचा सपाटा थांबेल. मी तर अशा खेळाडूंविषयी ऐकले आहे जे एखाद्या स्पर्धेसाठी तयारी करायला मैदानावर जाताना त्यांची पैशाची पाकिटे घरीच ठेवून येतात. म्हणजे बाहेरचे हानिकारक अन्नपदार्थ विकत घेऊन जाण्याची शक्यताच उरत नाही. माझा एक मित्र या सवयींच्या बाबतीतलाच तज्ज्ञ आहे, नीर एयाल. त्याने एक भलतीच तांत्रिक कृती योजली. त्याने त्याच्या इंटरनेट राउटर आणि त्या राउटरचा प्लग याच्यामध्ये एक टायमर बसवून घेतला. तो टायमर रात्री बरोबर 10 वाजता राउटरचा विद्युत पुरवठाच बंद करतो. माझ्या मित्राला काम थांबवून झोपायला जावेच लागते. अशा या कृती फारच उपयुक्त, लाभदायक ठरतात. कारण त्या तुम्हाला मोहाला बळी पडण्यापासून वाचवतात आणि तुमच्या चांगल्या हेतूंना बळ पुरवतात. उदाहरणार्थ, कॅलरीज कमी करणे हा माझा एक सद्हेतू आहे. त्याच्या पूर्तीसाठी मी हॉटेलमध्ये गेलो की जेवण मागवतानाच वेटरला त्यातले अर्धेच टेबलावर तेथे खायला आणि अर्धे घरी नेता येण्यासारखे बॉक्समध्ये आणून द्यायला सांगतो. पूर्ण जेवण समोर टेबलावर आले तर मग काही मला त्यातले निम्मेच खायचा संयम पाळणे जमणार नाही हे मला पक्के माहीत असते. म्हणून मी ही कृती वापरतो. अशी कृती अशी असायला हवी की चांगली सवय पाळणे सुकर होईल तर मोडणे अवघड वा अशक्यच. समजा तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही योगाचा वर्ग लावला आहे. कृती अशी वापरा की वर्गाची पूर्ण वर्षाची फी आधीच भरून टाका. नवा उद्योग सुरू करायचा विचार डोक्यात घोळतो आहे. लगेच तुम्हाला आदर असलेल्या एखाद्या यशस्वी उद्योजकाला ईमेल पाठवून
त्याचा सल्ला घेण्यासाठी त्याच्या भेटीची वेळ मागून घ्या. अशा कृती वापरल्या की विचार बदलणे हे सहसा घडत नाही. पहिल्या उदाहरणात ते महागात पडते, दुसऱ्या उदाहरणात ओशाळवाणे करते. अशा वचनबद्धतेच्या कृती वाईट सवयी अवघड बनवतात आणि चांगल्या सवयी सोप्या. पण यापुढे एक पाऊल जाऊन आपण वाईट सवयी अशक्य आणि चांगल्या सवयी अनिवार्य बनवू शकतो. पुढे एक शीर्षक दिलेलं आहे, सवयीच्या पालनाविषयी विचारही करायला लागू नये, इतकी ती स्वयंचलित कशी बनवायची. जॉन हेनरी पॅटन्स याचा जन्म ओहायो प्रांतातील डेटन या शहरात 1844 साली झाला. त्याचे बालपण घराच्या शेतीवरची कामे करण्यात आणि वडिलांच्या लाकूड कापण्याच्या कारखान्यात त्यांना मदत करण्यात गेली. त्याने डार्टमाऊथ येथे कॉलेजचे शिक्षण घेतले आणि ओहायोमध्ये परत येऊन खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या गरजा भागवणाऱ्यांचे वस्तूचे एक दुकान थाटले. तो धंदा एक सुसंधी होती. त्यात फारशी स्पर्धा नव्हती आणि कायमची गिऱ्हाईकेही मिळाली होती. परंतु तरीही पुरेसा फायदा मात्र होत नव्हता. पॅटन्सला त्याचे एक कारण लक्षात आले. त्याचेच नोकर चोऱ्या करीत होते. 18व्या शतकात सगळीकडेच हा कामगारीनेच चोऱ्या करण्याचा प्रकार घडत होता. मालाच्या पावत्या उघड ड्रॉवरमध्ये ठेवल्या जात आणि त्यात अफरातफर करणे शक्य असे. त्या काळात काही व्हिडिओ कॅमेरे नव्हते किंवा रोजच्या पैशांच्या व्यवहारावर लक्ष ठेवणारी सॉफ्टवेअर्सही नव्हती. त्या प्रकाराला आळा घालायचा म्हणजे दिवसभर नोकरांच्या हालचालीवर स्वतः नजर ठेवायची किंवा मग सगळे व्यवहार स्वतः जातीने बघायचे, एवढे दोनच पर्याय होते. एकंदरीत चोरीला प्रतिबंध करणे खूपच अवघड होते. या संकटावर मात कशी करावी याची पॅटन्सला विवंचना लागली होती. त्यावेळी त्याच्या वाचनात एक जाहिरात आली. रिटी याचा प्रामाणिक रोखपाल. डेटनचाच रहिवासी असलेल्या जेम्स रिटी नावाच्या माणसाने एक मशीन तयार केले होते. त्यात रोख रक्कम आणि पावत्या सुरक्षित ठेवण्याची सोय होती. पॅटन्सने ताबडतोब $50 किमतीची 2 मशीन्स विकत घेतली. बस एका रात्रीत त्याच्या दुकानातील चोऱ्या पूर्ण थांबल्या. पुढील 6 महिन्यात त्याचा तोटा तर थांबलाच, त्याला $5,000 म्हणजे आजच्या $10,000 घसघशीत फायदा झाला. तो आश्चर्यजनक परिणाम बघून पॅटरसन इतका प्रभावित झाला की त्याने दुकान बंद केले. जेम्स रिटी याच्याकडून त्या मशीन्सच्या विक्री व वितरणाचे हक्क विकत घेतले आणि नॅशनल कॅश रजिस्टर कंपनी सुरू केली. 10 वर्षांनंतर त्या कंपनीत 1000 लोक काम करीत होते. ती कंपनी त्या काळातील एक अत्यंत यशस्वी कंपनी गणली जाऊ लागली होती. वाईट सवयींचे पालन करणे केवळ अशक्यप्राय अव्यवहार्य करून टाकणे ही ती वाईट सवय मोडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हानिकारक कृती करण्याचा पर्यायच उरणार नाही, अशीच स्थिती निर्माण करायची. रिटीने तयार केलेल्या कॅश रजिस्टर मशीनने चोरी करणे अशक्य केल्याने लोक आपोआपच नीतिमान बनले. लोक बदलण्याऐवजी त्यांचे वर्तनच आपोआप सुधारले. या कॅश रजिस्टर बनवण्याच्या सारख्या कृती पुन्हा पुन्हा त्यांचे मोल लक्षात आणून देतात. अशा प्रकारचे कदाचित क्वचित धोका पत्करून महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवातीला धडाडी दाखवावी लागते, पण तो निर्णय दीर्घकाळ जास्तच लाभ देत राहतो. अशा एखाद्या निर्णयाचा वारंवार मोबदला मिळत राहतो. या निरीक्षणाने मी इतका प्रभावित झालो की मी माझ्या वाचकांना त्यांना अशा प्रकारचे आलेले अनुभव सांगण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला मिळालेले काही प्रतिसाद पुढील तक्त्यात दाखवले आहे. मी हे खात्रीलायकरिता सांगू शकतो की कोणत्याही सामान्य माणसाने या तक्त्यातील अर्ध्या गोष्टी जरी केल्या तरी, अगदी त्या वैयक्तिक सवयींचा विचार न करता जरी केल्या तरीही एका वर्षात तो आत्तापेक्षा कितीतरी चांगले आयुष्य जगायला लागलेला असेल. वर्तणुकीतील बदलाचा तिसरा नियम लागू करण्याचा हा सरळ, सोपा, सहज साध्य मार्ग आहे. जे कोणी एकदा असे निर्णय घेतील, अशा निवडी करतील, ते पौष्टिक आहार घेऊ लागतील, त्यांचे आरोग्य सुधारेल, त्यांची कार्यक्षमता वाढेल, पैशांची बचत होईल, एकंदरीतच आयुष्य सुखी समाधानी होईल. पुढे काही तक्ता दिलेला आहे, तो समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते. त्याचं शीर्षक आहे चांगल्या सवयी पक्क्या मुरवणारा निर्णय. 2 कॉलम आहेत. एक कॉलम आहे आरोग्य आणि दुसरा सुखी आयुष्य. आरोग्य हा पहिला कॉलम आहे. त्यात 2 पॉईंट लिहिलेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट, वॉटर फिल्टर्सची खरेदी.
आणि दुसरा पॉईंट आहे खाण्यासाठी आकाराने लहान प्लेट्सचा वापर. ते आता हा झाला पहिला कॉलम. दुसरा कॉलम आहे सुखी आयुष्य. त्यातला पहिला पॉईंट आहे कुत्रा पाळणे आणि दुसरा एका चांगल्या मित्रत्वाने वागणाऱ्या शेजाऱ्याची निवड करणे. हा पहिला तक्ता. आता खालचा दुसरा तक्ता आहे. त्याच्यातलं पहिल्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे शांत झोप आणि दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे प्रकृती स्वास्थ्य. शांत झोप या कॉलममध्ये 3 पॉईंट आहेत. त्याच्यातला पहिला अतिशय आरामदायी अशा महाग बिछाण्याची खरेदी. दुसरा पॉईंट आहे बाहेरचा प्रकाश जराही आत न येऊ देणाऱ्या जाड पडद्यांची खरेदी आणि तिसरा टीव्हीची झोपण्याच्या खोलीतून हकालपट्टी. हा आहे शांत झोप कॉलम. आता आपण पुढचा कॉलम बघूयात प्रकृती स्वास्थ्य. यात 3 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट रोगप्रतिबंधक लशी टोचून घेणे. दुसरा पॉईंट पाठदुखी टाळणाऱ्या उत्तम प्रतीच्या बोटांची खरेदी करणे आणि तिसरा पॉईंट शरीराला योग्य आधार देणाऱ्या खुर्चीची आणि व्यवस्थित ताठ उभे राहून काम करता येईल अशा उंचीच्या टेबलाची खरेदी करणे. हा तक्ता आपला संपला आहे. त्याच्याखाली अजून एक आहे. पहिला कॉलम उत्पादन क्षमता आणि दुसरा अर्थ बचत. आपण बघणार आहोत उत्पादन क्षमतेमध्ये 5 पॉईंट दिलेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट काही मेलिंग लिस्टवरून आपला ईमेल ॲड्रेस काढून टाकणे. दुसरा नोटिफिकेशन्स बंद करणे, ग्रुप चॅट्समधून नाव काढून टाकणे. तिसरा फोन काही वेळ सायलेंटवर ठेवणे. चौथा ईमेलच्या इनबॉक्सला फिल्टर्स वापरणे. पाचवा फोनवरून गेम्स आणि सोशल मीडिया ॲप्स काढून टाकणे. हा झाला पहिला कॉलम उत्पादन क्षमता. दुसरा कॉलम आहे अर्थ बचत. त्यात 4 पॉईंट्स आहेत. त्यातला पहिला ठरलेल्या वेळी ठरलेली रक्कम बचत खात्यात जमा होणाऱ्या बचत योजनेत भाग घेणे. दुसरा पॉईंट बिले अंतिम तारखेच्या आत भरली जातील अशी योजना करणे. तिसरा पॉईंट केबल टीव्हीची सोय बंद करणे. चौथा पॉईंट सेवा पुरवणाऱ्या दर कमी करायला लावणे. आता आपला तक्ता पूर्ण बघून झालेला आहे. आता आपण पुढचे वाचूया. अर्थात चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचे आणि वाईट सवयी सोडून देण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. त्यात मुख्यत्वे तंत्रज्ञानाला कामाला लावणे हा एक उत्तम व सुलभ मार्ग आहे. ज्या गोष्टी आजपर्यंत कठीण वाटत होत्या, त्रासदायक वाटत होत्या, त्या साध्या सोप्या करण्याचे सामर्थ्य तंत्रज्ञानामध्ये आहे. योग्य वर्तनाची ग्वाही देऊ शकेल असा तो सर्वात परिणामकारक आणि विश्वसनीय असा मार्ग आहे. विशेषतः ज्या गोष्टी तुम्हाला सारख्या करायच्या नसतात, ज्या बऱ्याच कालावधीनंतर पण ठरलेल्या वेळी करणे गरजेचे कधीकधी अनिवार्य असते, त्या वेळेवर आणि न चुकता केले जातील याची खात्री द्यायला हे तंत्रज्ञान सर्वात जास्त उपयोगी पडते. आर्थिक गुंतवणुकीच्या योजनांचा आढावा यांसारख्या ज्या गोष्टी महिन्यातून तर कधी वर्षातून एकदाच करायला लागतात, त्या गोष्टींची सवय पडत नाही, आठवणही राहत नाही. तंत्रज्ञान तुम्हाला त्या गोष्टींची वेळेवर आठवण करून देण्याचे काम चोख बजावू शकते. काही गोष्टी अशा असतात की ज्या तंत्रज्ञानावर सोडता येत नाही, त्या स्वतःच कराव्या लागतात. काही मार्गांनी तुम्ही तुमचे आयुष्य शक्य तेवढे सुरळीत व नियमित चालेल अशी व्यवस्था करू शकता, पण त्या अपवादात्मक गोष्टी करायला तुम्ही मोकळे राहता. एक सवय तंत्रज्ञानाच्या हवाली करत जाता, तसं तुम्हाला तुमची अधिकाधिक प्रगती, विकास साधणाऱ्या गोष्टी करायला वेळ मिळू शकतो. गणिततज्ञ, तत्त्वज्ञ याने म्हटले आहे, मुद्दाम लक्षही न देता, त्याचा निराळा विचार न करता आपण सर्वजण आपल्या समाजाचे घटक ज्यावेळी सवय पाळत असतो, त्यांचा आवाका जसजसा वाढत जातो, तसतसा पूर्ण समाज प्रगती करत जातो. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तंत्रज्ञानाची शक्ती आपल्या विरुद्धही जाऊ शकते. नेटफ्लिक्स अथवा यूट्यूब यांसारख्या माध्यमातून विविध कार्यक्रम, मालिका यांचे अखंड अगदी एकही बटन न दाबायचे कष्ट न घेता तुमचे डोळे उघडे असेपर्यंत प्रक्षेपण सुरूच असते. त्यामुळे ते पाहत राहण्याची सोपी सवय अशी काही पकड घेते की ते पाहणे थांबवायला, डोळे त्यावरून दुसरीकडे वळवायला, झोपेसाठी बंद करायलाही प्रचंड कष्ट पडतात. तंत्रज्ञान गोष्टी इतक्या सोप्या करून टाकते की जरा मनात एखादी गोष्ट नुसती डोकेवर काढायचा अवकाश, अगदी लहर उठायचा अवकाश, तरी ती पूर्ण करण्याचा मार्ग समोर हात जोडून उभा असतो. काहीतरी विशिष्ट पदार्थ खायची इच्छा झाली,
तो तुमच्या दारात तुमच्या हातात येऊन पडू शकतो. जरा कंटाळा आल्यासारखे वाटले, संपूर्ण सोशल मीडियाचे मायाजाल तुमचे मनोरंजन करायला हजर असते. अशा रीतीने इच्छा विनासायास पुऱ्या होतात. त्यासाठी जराही प्रयत्न करावे लागत नाही. हे जसजसे लक्षात येते तसतशा आपल्या असल्या इच्छा वाढत जातात आणि आपणही त्यांना सहजी आहारी जाऊ लागतो. मग जे सोपे आहे त्याकडे आपण खेचले जातो. तशाच गोष्टी करत राहतो आणि प्रयत्नपूर्वक करण्याचा लक्ष घालून काळजीपूर्वक करण्याच्या गोष्टी, सवयी त्या अधिक लाभदायक असूनही त्यांच्यासाठी वेळ देईनासे होतो. माझ्या बाबतीतही असेच होते. मनस्थिती ठीक नसली की मीही सोशल मीडियाकडे आकर्षित होतो. जरा जरी कंटाळा आल्यासारखे वाटले तरी लगेच मी खिशातून फोन बाहेर काढतो. जरा विरंगुळा असे म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. तसे करणे सोपे वाटते, पण त्यांचा दीर्घकालीन परिणाम हानिकारकच होतो. आणखी 1 मिनिटं ही सबब मला अनेक महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून दूर ठेवू शकते. हे पुस्तक लिहित असतानाच्या वर्षात मी एका कालापव्य याच्या नव्या धोरणाचा प्रयोग केला. प्रत्येक सोमवारी माझा मदतनीस सोशल मीडियावरील माझ्या खात्यांचा पासवर्ड बदलून टाकायचा आणि तो मला कळू द्यायचा नाही. त्यामुळे संपूर्ण आठवडा मला सोशल मीडिया वर्ज्यच असायचे. शुक्रवारी माझ्या मदतनीस मला नवा पासवर्ड कळवायचा. तो कळला की मी शनिवार रविवार हे 2 सुट्टीचे दिवस मी मनसोक्त सोशल मीडियाचा आनंद लुटायचो. पुन्हा सोमवारी सकाळी पासवर्ड बदलला जायचा आणि सोशल मीडियाची दारे कामाच्या दिवसांमध्ये माझ्यासाठी बंद व्हायची. यातला सर्वात आश्चर्याचा भाग हा की मी या माझ्या नव्या धोरणाला कसा कोण जाणे पण फार लवकर रुळलो. पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियापासून दूर राहूनही आपल्याला त्याची जाणीव काही फारशी जाणवली नाही हे माझ्या लक्षात आले. सारखे त्याच्या मागे असणे मुळीच आवश्यक नाही हेही पटले. मग सोशल मीडिया नसण्याची सवयही झाली. त्याकडे वळणे हाच गुन्हा वाटू लागला. अशा तऱ्हेने जेव्हा मला माझी ती वाईट सर्वस्वी निरर्थक सवय पाळणे अशक्यच झाले, तेव्हा मी आपोआपच इतर अर्थपूर्ण गोष्टींमध्ये वेळ घालवायला प्रेरित झालो. माझ्या सभोवतालच्या वातावरणातून मी सोशल मीडियाची मिठाई काढून टाकल्यानंतर उपयुक्त, लाभदायक कामांचा आरोग्यदायक आहार घेणे सोपे झाले. जेव्हा अशी चाकोरी तयार होते तेव्हा चांगल्या सवयींचे पालन अनिवार्य आणि वाईट सवयींचे अशक्य होऊ शकते. आपल्या इच्छाशक्तीवर, मनोनिग्रहावर विसंबून राहण्यापेक्षा तुमचे वर्तन असे चाकोरीबद्ध करण्याचा हा अंतिम, खात्रीलायक उपाय आहे. वचनबद्धतेची कृती, निर्णायक क्षणी योग्य निर्णय, तंत्रज्ञानाचा योग्य वापर यांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात अटळता आणू शकता. तुमच्या आयुष्यात चांगल्या सवयी केवळ तुमच्या आशेचा विषय राहत नाहीत, तर त्या सर्वथैव अशी खात्रीलायक गोष्ट बनतात. धन्यवाद. आपलं प्रकरण 14 अशा प्रकारे संपलेलं आहे. भेटूया पुढच्या प्रकरणात. धन्यवाद.